एका अत्यंत मोठ्या आणि खळबळजनक बातमीने संपूर्ण देशाचे लक्ष पुन्हा एकदा राजस्थानकडे वेधलं गेलं आहे। अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेला स्वयंघोषित धर्मगुरू आसारामला राजस्थान उच्च न्यायालयाकडून आता मोठा झटका बसला आहे। गेल्या काही महिन्यांपासून पॅरोलवर तुरुंगाबाहेर असलेल्या आसारामच्या अडचणी आता प्रचंड वाढल्या आहेत। राजस्थान उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपीठाने आसारामच्या बाबतीत एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे। न्यायालयाने आसारामची जन्मठेपेची शिक्षा पूर्णपणे कायम ठेवली आहे। म्हणजेच आता आसारामला त्याचे उर्वरित आयुष्य तुरुंगाच्या चार भिंतींच्या आडच घालवावे लागणार आहे। परंतु या निर्णयामध्ये केवळ एवढंच नाही तर काही मोठे कायदेशीर फेरबदल आणि धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत। उच्च न्यायालयाने आसारामला सामूहिक बलात्काराच्या आणि कटाच्या आरोपातून जरी दोषमुक्त केले असले तरी अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे इतर गंभीर आरोप कायम ठेवले आहेत। इतकंच नाही तर न्यायालयाने अत्यंत कठोर भूमिका घेत आसारामला तात्काळ पोलिसांसमोर किंवा न्यायालयासमोर सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत। उच्च न्यायालयाने आपल्या निर्देशात नेमकं काय म्हटलं आहे, सह आरोपींना दिलासा कसा मिळाला आणि 2013 पासून सुरू असलेल्या या संपूर्ण प्रकरणाचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता, हेच आपण आज सर्व सविस्तरपणे पाहणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। हा निर्णय राजस्थान उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती जस्टिस अरुण मोंगा आणि न्यायमूर्ती योगेंद्र कुमार पुरोहित यांच्या खंडपीठाने दिला आहे। आसारामसह इतर 3 आरोपींनी कनिष्ठ न्यायालयाच्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते। या अपीलांवर प्रदीर्घ सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने हा अंतिम निर्णय सुनावला आहे। जोधपूर खंडपीठाने या प्रकरणाच्या तांत्रिक आणि कायदेशीर बाबींचे सखोल विश्लेषण केले। या विश्लेषणादरम्यान काही धक्कादायक कायदेशीर बदल समोर आले आहेत। न्यायालयाने या प्रकरणातून सामूहिक बलात्कार आणि गुन्हेगारी कट अर्थात क्रिमिनल कॉन्स्पिरसी हे 2 मोठे आणि गंभीर आरोप सध्या बाजूला ठेवले आहेत। मात्र असं असलं तरी मुख्य आरोपी आसारामला तुरुंगातून कोणताही दिलासा मिळालेला नाही। न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की उपलब्ध असलेल्या पुराव्यांच्या आधारे सामूहिक बलात्काराचा गुन्हा तांत्रिक दृष्ट्या सिद्ध होऊ शकत नाही। त्यामुळे सामूहिक बलात्काराचा आरोप मागे घेण्यात येत आहे। परंतु अल्पवयीन पीडितेवर स्वतः आसारामने केलेल्या बलात्काराचे आणि इतर लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप 100% सिद्ध झालेले आहेत। कनिष्ठ न्यायालयाने या गुन्ह्यांची गंभीरता ओळखून जी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती ती पूर्णपणे योग्य आणि न्याय आहे। त्यामुळे या शिक्षेत कोणताही बदल केला जाणार नाही असं न्यायालयाने म्हटलंय। या संपूर्ण प्रकरणात उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आसारामला जरी धक्का बसला असला तरी या प्रकरणातील इतर 2 सह आरोपींना मात्र खूप मोठा दिलासा मिळाला आहे। या प्रकरणातील सह आरोपी शरद आणि शिल्पी यांची उच्च न्यायालयाने पूर्णपणे निर्दोष मुक्तता केली आहे। यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने शरद आणि शिल्पी यांना या गुन्ह्यात आसारामचे साथीदार आणि कटात सहभागी असल्याचे मानले होते आणि त्यांनाही दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती। मात्र उच्च न्यायालयाने जेव्हा सर्व उपलब्ध पुराव्यांचे आणि साक्षीदारांचे पुनरावलोकन केले तेव्हा त्यांना असे आढळून आले की या दोघांविरुद्ध थेट कोणताही कट किंवा सामूहिक बलात्काराचा गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही। उच्च न्यायालयाने आपल्या निकालात आसारामच्या कृत्यांवर अत्यंत कठोर टिप्पणी केली आहे। न्यायालयाने स्पष्ट केलं की जरी सामूहिक गुन्ह्याचे आरोप तांत्रिक कारणांमुळे मागे घेण्यात आले असले तरी मुख्य आरोपी आसाराम याच्यावरील वैयक्तिक आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत। न्यायालयाने सांगितलं की अल्पवयीन पीडितेचे वय आणि तिच्यावर झालेले अत्याचार लक्षात घेता कनिष्ठ न्यायालयाने पॉक्सो प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस या कायद्याअंतर्गत आणि बलात्काराच्या इतर गंभीर कलमांखाली दिलेला दोषसिद्धीचा निर्णय पूर्णपणे योग्य आहे। उच्च न्यायालयाच्या मते अल्पवयीन आणि असहाय्य पीडितेविरुद्ध केलेल्या या नराधम गुन्ह्यासाठी जन्मठेपेपेक्षा कमी शिक्षा असूच शकत नाही। कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा पूर्णपणे योग्य आहे, न्याय आहे आणि त्यात उच्च न्यायालय कोणताही हस्तक्षेप किंवा बदल करणार नाही। न्यायालयाने आसारामच्या वकिलांचे सर्व युक्तिवाद आणि अपील पूर्णपणे फेटाळून लावले। वकिलांनी आसारामचे वय आणि तब्येतीचे कारण पुढे करत शिक्षेत सवलत मिळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु न्यायालयाने पीडितेच्या न्यायाला प्राधान्य देत हा युक्तिवाद पूर्णपणे फेटाळला। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा येतो की आसाराम सध्या कुठे आहे आणि या निर्णयामुळे आता पुढे काय होणार। आसाराम सध्या गेल्या जवळपास 6 महिन्यांपासून वैद्यकीय किंवा इतर कारणांमुळे पॉक्सो आणि जन्मठेपेच्या शिक्षेतून तात्काळ पॅरोलवर तुरुंगाबाहेर आहे।
तो तुरुंगाबाहेर राहून उपचार घेतो किंवा कायदेशीर मार्ग शोधत होता. परंतु हायकोर्टाच्या या नवीन आदेशानंतर त्याचा तुरुंगाबाहेर राहण्याचा काळ आता संपला आहे. त्याचा पुन्हा तुरुंगात जाण्याचा मार्ग निश्चित झाला आहे. उच्च न्यायालयाने अत्यंत कठोर भूमिका घेत आसारामला कोणताही विलंब न करता तात्काळ आत्मसमर्पण इमिजिएट सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार त्याला तातडीने पोलिसांच्या किंवा संबंधित न्यायालयाच्या ताब्यात जावे लागेल आणि तुरुंगात परतावे लागेल. या ऐतिहासिक निर्णयामुळे आता हे स्पष्ट झालं आहे की आसारामला आता कोणताही कायदेशीर दिलासा मिळण्याची शक्यता तुर्तास तरी संपली आहे आणि त्याला त्याचे उर्वरित संपूर्ण आयुष्य जोधपूरच्या त्याच तुरुंगात घालवावे लागणार आहे जिथे तो 2018 पासून होता. ज्यांना या प्रकरणाची पार्श्वभूमी माहीत नाही त्यांच्यासाठी या प्रकरणाचा इतिहास थोडक्यात सांगणं गरजेचं आहे. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय होतं आणि कशामुळे आसाराम तुरुंगात पोहोचला हे आधी समजून घेऊ. आसारामचे हे गाजलेले प्रकरण 2013 मधील आहे. जोधपूर जवळील मनाई येथील आसारामच्या आश्रमात एका अल्पवयीन विद्यार्थिनीने आसारामवर अत्यंत गंभीर आरोप केले होते. पीडितेच्या तक्रारीनुसार आसारामने तिच्यावर आश्रमात बलात्कार केला होता. या घटनेनंतर देशभरात प्रचंड संताप व्यक्त झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी तपास करत आसारामला अटक केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला, पुरावे गोळा केले आणि न्यायालयात भक्कम आरोपपत्र चार्जशीट दाखल केले. आसारामच्या समर्थकांकडून तपासात अडथळे आणण्याचे अनेक प्रयत्न झाले, परंतु कायद्याच्या चौकटी तपास पूर्ण झाला. आसारामच्या अटकेच्या आणि कायदेशीर प्रक्रियेच्या काळात राजकीय वर्तुळातून आणि विशेषतः भाजपच्या काही नेत्यांकडून झालेली विधाने आणि भूमिकांवरून अनेकदा वाद निर्माण झाले होते. तत्कालीन भाजप नेत्या उमा भारती यांनी म्हटलं होतं की आसाराम निर्दोष आहेत. राहुल आणि सोनिया गांधी यांनी त्यांच्यावर चुकीचे आरोप केले आहेत. मात्र नंतर त्यांनी त्यांचे ते ट्विट मागे घेतले व कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे अशीच भूमिका घेतली. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी अनेकदा उघडपणे आसारामची बाजू घेतली होती. त्यांनी जोधपूर न्यायालयात जाऊन आसारामची भेट देखील घेतली होती आणि प्रसार माध्यमांशी बोलताना आसाराम निर्दोष असून त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले आहे असा दावा देखील केला होता. आसाराम बाबू से मेरी भेंट हुई थी और क्योंकि हमें भी विधि और कानून के बारे ज्ञान है तो उनका जो परिस्थिति है उसको मैंने जाना. मुझे बड़ा आश्चर्य हुआ जब मुझे पता लगा कि 18 महीने जेल में हैं, जो अभी जांच की स्थिति में होते हुए भी मैं समझता हूं कि एक प्रकार से ये इंडिया का रिकॉर्ड है. त्यांनी आसारामला जामीन मिळवून देण्यासाठी कायदेशीर मदत करण्याचेही प्रयत्न केले होते. एवढंच काय तर आसारामवर दोष सिद्ध होण्यापूर्वी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आसारामच्या आश्रमात हजेरी लावत होते. तर भाजपचे ज्येष्ठ नेते व देशाचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी तर आसाराम सोबत मंचावरून नाच देखील सादर केला होता. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी देखील आसारामच्या आश्रमात अधूनमधून हजेरी लावत असत. इतकंच नाही तर 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे नेते व तत्कालीन उमेदवार कैलाश विजयवर्गीय यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये आसारामचे गुणगान गाणारे गाणे थेट मंचावरून गायले होते. RSSशी संलग्न असणाऱ्या संघटना जसे की विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी आसारामच्या अटकेच्या वेळी काही ठिकाणी निदर्शने केली होती. या संघटनांनी असा दावा केला होता की हिंदू संतांना काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारांद्वारे हेतुपुरस्सर लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे आसारामच्या मोठे होण्यामागे कोणती राजकीय शक्ती होती हे स्पष्ट होते. जसे आज महाराष्ट्रातील अशोक खरातच्या मागे कोणती राजकीय शक्ती काम करत होती हे स्पष्ट झाले आहे. जोधपूरमधील एका विशेष न्यायालयाने प्रदीर्घ खटल्यानंतर आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर 25 एप्रिल 2018 रोजी ऐतिहासिक निकाल दिला. विशेष न्यायालयाने आसारामला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवून थेट जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तेव्हापासून आसाराम जोधपूर तुरुंगात आपली शिक्षा भोगत आहे. मधल्या काळात तब्येतीच्या कारणास्तव त्याला 6 महिन्यांपूर्वी पेरोल मंजूर झाला होता, परंतु आता पुन्हा त्याला तुरुंगात जावे लागणार हे नक्की. राजस्थान उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे एका गोष्टीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे की कायदा सर्वांसाठी समान असतो. आरोपी कितीही मोठा किंवा कितीही शक्तिशाली असला तरी कायद्याच्या आणि न्यायालयाच्या समोर तो फक्त आणि फक्त एक गुन्हेगार असतो. अल्पवयीन पीडितेला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने हायकोर्टाचा हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
आसारामला आता तात्काळ सरेंडर करावे लागणार आणि त्याची रवानगी पुन्हा एकदा तुरुंगात होणार. सह आरोपी शरद आणि शिल्पी यांची सुटका झाली असली तरी मुख्य आरोपीला मिळालेली ही शिक्षा अशा गुन्ह्यांमध्ये एक मोठा धडा ठरत आहे.